हां. आता एकंदर चित्र दिसतंय. हो. महाराष्ट्रभर मान्सून जोपर्यंत येत नाही, हं. तोपर्यंत पावसाचं प्रमाण वाढणार नाही महाराष्ट्रामध्ये हो. आणि संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनला व्यापायला हं. 15 ते 17 तारीख लागणार आहे. हो. म्हणजे 17 तारखेला जर संपूर्ण महाराष्ट्र मान्सून व्यापला, हं. तर 18 तारखेपासून हं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप चांगले पाऊस बऱ्याच भागात होतील हं. आणि त्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये, हो. मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये हं. खूप चांगला पाऊस होण्याचे संकेत आहेत मान्सूनच्या जूनच्या शेवटी. हं. त्याच्यामुळे असं दिसतंय की महाराष्ट्रामध्ये 17-18 तारखेपासून पेरणीयोग्य पाऊस होईल. हो. शेतकऱ्याने 20 तारखेनंतरच हं. पेरणीचा निर्णय घ्यावा. हं. तोपर्यंत पेरणी करू नये. हं. जरी पाऊस झाला तरी, कारण आपल्या विभागात किती पाऊस होणार आहे भविष्यामध्ये हं. आणि मग आपलं पीक योग्य येणार आहे की नाही हं. याची खातरजमा शेतकऱ्यांनी करून घ्यावी हं. आणि मग पेरणीचा निर्णय घ्यावा. कारण यावर्षी कसं सरासरी पावसाचं प्रमाण कमी आहे हो. आणि त्यात मग कधी पाऊस पडणार आहे, हं. त्याचा कुठला अंदाज येत आहे, हो. यावर शेतकऱ्यांनी बारकाईने लक्ष ठेवून हं. आपला निर्णय घेणं. कारण शेवटी हा पेरणीचा निर्णय शेतकऱ्यांना स्वतः घ्यावा लागतो. बरोबर. प्रत्येक विभागातील, प्रत्येक गावातील पावसाचं प्रमाण आणि हं. ओलावा वेगळा असतो. हो, हो. त्यामुळे मग त्या स्थानिक पातळीवर हा निर्णय असतो. हं. हं. त्यामुळे त्यामुळे आपण संपूर्ण महाराष्ट्रासाठी किंवा एखाद्या जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी पेरणीचा अंदाज देऊ शकत नाही. बरोबर. तर त्याच्याकरता प्रत्येक ठिकाणचा पाऊस हा वेगळा असतो हो, हो. आणि मग त्यामुळे पेरणीचा निर्णय त्या स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांनी त्यांच्या अनुभवानुसार घ्यायचा असतो. हं. हं. परंतु 70-75 मिलीमीटर किंवा 100 मिलीमीटर पर्यंत ओलावा झाला हं. तर मग पेरणी करायला काही हरकत नाही. बरोबर. शेवटी पाऊस पुढे किती येईल, काय येईल हा हो. भाग नंतरचा आहे. हो, हो. परंतु आपल्याला खात्री पटली की आपल्याला 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झालाय, हं. तर मग आपण निर्णय घ्यायचा. हं. हं. 15 पासून सर पावसाला सुरुवात होईल का? 15-16 तारखेपासून? 15-16 तारखेपासून नाही, 18 पासून पावसाला सुरुवात होईल हं. आणि 17 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मान्सून व्यापेल असा आपला अंदाज आहे. हं. हं. आता बरेच शेवटी अंदाज हे हवामानात बदल होत असतात. बरोबर. हे पण शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचं. हं. आता काही शेतकरी धूळ पेरणीसाठी आजपासून